Hello everyone. We have studied the contributions of different scientists in the field of microbiology, and one of the scientists that we are going to discuss in this lecture is Hargobind Khurana. Hargobind Khurana, he was an Indian born biochemist. Actually, he born in the Punjab, India. He completed his education in the he's completed his graduation in the India, but later on for PhD he went to England in the University of Liverpool, where he completed his PhD, and finally he worked as a researcher or scientist in the America. So Hargobind Khurana, he was an Indian born biochemist. Okay, Indian born because he born in the British India. ब्रिटिश काळामध्ये तो ते पंजाब या स्टेटमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि तिथून त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करून ते अमेरिकेसाठी सायंटिस्ट म्हणून त्यांनी काम केलं. इनिशियली he worked on the biochemistry of enzymes, how enzymes works, their structure, but the major discovery or major research was done on the study of nucleic acids and genetic code. न्यूक्लिक ॲसिड्स अँड जेनेटिक कोड म्हणजे काय की त्यांनी एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन दिलं सायंटिफिक सायन्समध्ये, अँड दॅट इज ही डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड फॉर ईच ॲमिनो ॲसिड. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन, दॅट इज ही डिटरमाइंड द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड फॉर एव्हरी सिंगल ॲमिनो ॲसिड. म्हणजे काय याचा अर्थ असा, वी नो द कन्सेप्ट ऑफ जेनेटिक कोडॉन्स. 3 न्यूक्लियोटाइडचा मिळून एक कोडॉन बनतो आणि एक कोडॉन एका अमिनो ॲसिडला टिपिकली कोड करत असतो. म्हणजे एक्झाम्पल UCU इट कोड्स फॉर सेरिन. म्हणजे जर DNA वर किंवा RNAवर UCU तिघं एकत्र असेल तर त्यांच्यापासून एक कोडॉन बनतो आणि हा कोडॉन अमिनो ॲसिडला कोड करतो. स्पेशली इट कोड्स फॉर सेरिन अमिनो ॲसिड. देन AUG कोडॉन, AUG कोड्स फॉर मिथ्योनाइन. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी AUG असेल त्या त्या ठिकाणी मिथ्योनाइन सिंथेसाइज केला जाईल. UCU असेल तर सेरिन सिंथेसाइज केला जाईल. लाईकवाईज ACU असेल तर 309ला कोड केला जाईल. AAA असेल तर लायसिनला कोड केला जाईल. ओके, सो ओव्हरऑल कन्सेप्ट काय आहे की न्यूक्लिक ॲसिड सिक्वेन्स डिटरमाइन्स द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. म्हणजे जर न्यूक्लिक ॲसिड RNAवर mRNAवर UCU असेल, 3 बेसेसचा मिळून एक कोडॉन तयार होतो आणि तो एक कोडॉन एका टिपिकल अमिनो ॲसिडला कोड करतो. ओके, so this was a major contribution of the Hargobind Khurana. So he was a biochemist, initially worked on the enzymes, but later on he carried out study on the nucleic acid, especially on the genetic code. mRNAवर जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात त्यांच्यामध्ये जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती कोडेड फॉर्ममध्ये असते. कोडेड फॉर्ममध्ये म्हणजे काय की जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत mRNAवरचे ते ट्रिपलेटमध्ये काम करतात. 3 न्यूक्लियोटाइड्सचा मिळून एक कोडॉन बनतो. तो कोडॉन टिपिकल अमिनो ॲसिडसाठीच कोड करतो. सो सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन द mRNA डिटरमाइन्स द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स इन द प्रोटीन. कारण प्रोटीन कशापासून बनलेलं असतं, अमिनो ॲसिडपासून. सो mRNAमध्ये ज्या सिक्वेन्सनी कोडॉन अरेंज्ड असतील त्याच सिक्वेन्सनी अमिनो ॲसिड हे प्रोटीनमध्ये अरेंज्ड असतं. ओके, सो he described the relationship between sequence of codon in the mRNA and sequence of amino acid in the proteins. Okay, and this was a major contribution by Hargobind Khurana, and that's why he received a Nobel Prize in the field of medicine and physiology. So in the year 1968 Hargobind Khurana was awarded a Nobel Prize, and त्यांचं नोबेल प्राइज मिळण्यासाठी जे वर्क होतं दॅट वर्क वॉज ऑन द genetic codons. So he can also be called as a father of genetic codons. And genetic codons, so sequence असतो, that sequence of codons in mRNA determines the sequence of amino acid in the proteins. ओके, म्हणजे एक्झाम्पल सपोज एक अमिनो ॲसिड एक mRNA सपोज दिसला हा एक mRNA आणि या mRNAमध्ये UCU पहिला कोडॉन आहे, तर पहिला अमिनो ॲसिड कुठला असेल आहे सेरिन. ओके, सो फर्स्ट अमिनो ॲसिड विल बी सेरिन. नंतर UCA नंतर कुठला कोडॉन आहे इथं AUG आहे, तर AUG कशाला कोड करतो, मिथ्योनाइनला. सो इन दिस प्रोटीन द सेकंड अमिनो ॲसिड विल बी मिथ्योनाइन. थर्ड कुठला आहे इथं ACU आहे, सो थर्ड कुठला असणार 309, सो 309. नंतर सपोज AAA आहे चौथा कोडॉन, तर इथं कुठला असेल लायसिन असेल. सो लाईकवाईज
हा एक mRNA आहे, हा mRNA आहे, आणि या mRNAमध्ये जे कोडॉन्स आहेत त्या कोडॉनचा सिक्वेन्स काय असतो त्यानुसार हा जो प्रोटीन आहे या प्रोटीनमध्ये ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स डिटरमाइन केला जातो. आणि हे आज आपण स्टडी करतो की वेगवेगळे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्समध्ये ॲमिनो ॲसिड सिक्वेन्स आहे. ॲमिनो ॲसिडचे सिक्वेन्सवरून आपण कोडॉन सिक्वेन्स डिटरमाइन करू शकतो, किंवा वाईस वर्सा कोडॉन सिक्वेन्सवरून ॲमिनो ॲसिड सिक्वेन्स डिटरमाइन करू शकतो. दिस इज अँड मेजर माइलस्टोन achieved by Hargobind Khurana, and that's why he is an Nobel laureate, received Nobel Prize in the 1968. So you should keep this in mind. Hargobind Singh Khurana is known for his work on the genetic codons. Similarly, many contributions are also given by him, like first, he was the first to synthesize artificial gene. आज आपण आर्टिफिशियल जीन्स किंवा आर्टिफिशियल DNA RNA सिंथेसाइज करू शकतो, बट द फर्स्ट टाइम आर्टिफिशियल जीन वॉज सिंथेसाइज्ड बाय हरगोविंद खुराना. आणि त्यासाठी त्यांनी कुठले एन्झाईम्स यूज केले तर पॉलिमरेज, लायगेजेस असे एन्झाईम्स यूज केले. म्हणजे न्यूक्लियोटाइड्स आपण एकमेकाला जॉईन करून लायगेजने असे मल्टिपल फ्रॅगमेंट्स जॉईन करून एक जीन तयार केला जातो. यांनी काय केलं की अनेक न्यूक्लियोटाइड्स घेतले सिंगल आणि पॉलिमरेज एन्झाईम यूज करून त्यांचे छोटे फ्रॅगमेंट्स तयार केले, आणि फायनली ते फ्रॅगमेंट्स लायगेज एन्झाईमनी जॉईन केले. सो इन दिस वे ही कन्स्ट्रक्टेड द फर्स्ट आर्टिफिशियल जीन बाय युझिंग पॉलिमरेज अँड लायगेज एन्झाईम. आणि आज आपण हेच यूज करतो. दिस वॉज सपोज टू बी द बेसिस ऑफ पॉलिमरेज चेन रिएक्शन. पॉलिमरेज चेन रिएक्शन दॅट इज नोन ॲज PCR. PCRमध्ये DNA किंवा RNA ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. एका DNAपासून मल्टिपल DNA कॉपीज प्रोड्यूस केल्या जातात. मग कॉपीज प्रोड्यूस करण्यासाठी पॉलिमरेज एन्झाईम यूज केला जातो. मग असे अनेक न्यूक्लियोटाइड्स एकत्र जॉईन करून त्यांच्यापासून आपण DNAचं रिप्लिकेशन करू शकतो इन विट्रो, म्हणजे लॅब कंडिशनमध्ये. याला पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणतो. एकाचे 2 DNA, 2चे 4 DNA अशा रीतीने आपण DNAचा नंबर वाढवतो, याला ॲम्प्लिफिकेशन म्हणतो. सो हा कन्सेप्ट आला कुठून? इट वॉज गिवन बाय हरगोविंद खुराना. सो जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आर्टिफिशियल जीन कन्स्ट्रक्ट केला by using polymerase and ligase, this concept was taken and the new technique was developed, that is the PCR, polymerase chain reaction. The first artificial gene constructed was an yeast tRNA. पहिला जो जीन कन्स्ट्रक्ट त्यांनी केला होता, सिंथेसाइज केला होता, that was an yeast tRNA. Okay, then next contribution, he described the biochemistry of Bacteriorhodopsin. बॅक्टेरियोरहोडोप्सिन हा काय आहे? इट इज अन मेम्ब्रेन प्रोटीन. मेम्ब्रेन प्रोटीन आणि हा फोटोसिंथेसिसमध्ये त्याचा रोल असतो. म्हणजे जे काही बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत असतात त्यांच्यामध्ये बॅक्टेरियोरहोडोप्सिन, इट इज अ मेम्ब्रेन प्रोटीन अँड इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ओके, सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ एनर्जी, केमिकल एनर्जी बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. लाईटला तो केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा एक मेम्ब्रेन प्रोटीन आहे बॅक्टेरियोरहोडोप्सिन. अँड द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियोरहोडोप्सिन अँड इट्स फंक्शन वॉज गिवन बाय खुराना इन द इयर 1980s. खुराना इज ऑल्सो नोन फॉर synthesis of coenzyme A. So coenzyme A was first time synthesized by Hargobind Khurana. Okay, as I already mentioned, he has given the relationship between the codons on mRNA and proteins, or sequence of amino acid on the proteins. So similarly, he given the direction of mRNA read during protein synthesis. Okay, so let me explain here. समजा हा एक mRNA, this is an mRNA, आणि या mRNA codons आहेत. आता मी codons अशा फॉर्ममध्ये दाखवतो. सो these are suppose these are codons. ओके, आणि कोडॉन हे युजली 3 न्यूक्लियोटाइडपासून बनलेलं असतात. हा कोडॉन टिपिकल अमिनो ॲसिडला कोड करतो. दिस विल कोड फॉर अनदर अमिनो ॲसिड, दिस विल कोड फॉर थर्ड अमिनो ॲसिड, आणि मग असे अमिनो ॲसिड एकमेकाला जॉईन केले जातात आणि मग यांच्यापासून काय फॉर्म होतो? पॉलिपेप्टाइड चेन, किंवा आपण याला काय म्हणतो? प्रोटीन म्हणत असतो. ओके, बट mRNAवर जे कोडॉन्स आहेत ते कुठल्या डायरेक्शनने रीड केले जाणार? तर इट इज रीडेड ऑलवेज इन अ 5' to 3' डायरेक्शन. अँड दिस कन्सेप्ट, दिस डायरेक्शन इन विच mRNA इज रीडेड was given by Hargobind Khurana. So Khurana, he given the direction of mRNA read during protein synthesis. As he is known as the father of genetic codon, because for the first time he given the concept of codon, but at the same time he also given some
characteristics of genetic codons. There are many characteristics, but of which some characters like codons are non-overlapping, they are always comma-less, and they have a typical polarity. So comma-less property, polarity property, and non-overlapping property of genetic codon was given by Hargobind Khurana. Okay, so these are some contributions of Hargobind Khurana in the field of science. Thank you.